नमस्कार मंडळी. साबुदाणा घेतला मी अर्धी वाटी आणि ते थोडा मी भाजून घेत आहे गॅसवर कढईमध्ये. थोडा मी 2 मिनिट भाजून घेतला. आता हा साबुदाणा आहे ना, मी मिक्सरमध्ये फिरवून घेते, बारीक करून घेते. बिलकुल बारीक करायचं. हे आहे वरईचं पीठ, मिक्सरला धरून मी बारीक केलेलं आहे. जास्ती वरई भगर म्हणतो आम्ही याला. तुम्ही काय म्हणता कमेंट्समध्ये सांगा. हे सर्व मी टाकून घेते टपमध्ये. आणि साबुदाण्याचं पण मी पीठ केलेलं आहे बघा, हे पण याच्यामध्ये टाकून घेते. आणि शेंगदाणा कूट आणि बटाटा मी किसला आहे. किसून स्वच्छ धुतला मी पाण्याने आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलं. याच्यामध्ये घालत आहे. आणि हिरवी मिरची, आम्ही उपवासाला हिरवी मिरची खात असतो. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही टाकू शकता. लाल मिरची आणि शेंदे मीठ, शेंदोण म्हणतात बघा. ते छान मी मिक्स करून घेते. आणि जर पाणी लागत असेल तर आपण आहे ना, मी याच्यामध्ये दही टाकणार आहे बघा. दही पडते याच्यामध्ये, दही टाकत आहे भिजवण्यासाठी. तुम्ही पाणी पण वापरू शकता, पण मी दही टाकत आहे याच्यामध्ये. आमच्याकडे आहे ना, दहीच आवडते आम्हाला. छान आता मिक्स करून घेते. हे बघा मी छान मळून घेतला उंडा. मला थोडंसं पाण्याची गरज वाटली आणि थोडं मी पाणी टाकलं, 2-3 चम्मच. आणि मी याला 4 ते 5 मिनिट आहे ना असंच ठेवून देते झाकण लावून. हे बघा असं छान झालेलं आहे. तर आहे ना, मी थोडं आहे ना राजगिरा पीठ घालणार आहे. याच्यामध्ये घालते आणि छान आता आहे मळून घेते. बाइंडिंग छान असते. तवा ठेवला आणि तव्याला आता तूप लावते मी. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेल लावू शकता. आणि तव्यावर जाणं मी थापून घेते. छान थापून घ्यायचं बोटाच्या साहाय्याने. असं छान थापून घेतलेलं आहे. आणि आतमध्ये एक छान होल केला आहे, त्याच्यामध्ये तूप सोडलं मी. आता याला छान मी शिजू देते कमी गॅसवरच. झाकण ठेवते 2 ते 3 मिनिटपर्यंत. छान याला उलटून घेते मी आता बघा. अशा पद्धतीने छान शिजला आहे. आणि थोडं लाल होऊ द्यायचं आणखीन. बघा छान कलर आलेला आहे, खालून पण छान कलर आला. आणि नेहमी साबुदाणा खिचडी तास पण करतात मुलं पण आणि आपल्या घरचे लोक पण. म्हणून म्हटलं मी अशा पद्धतीने करून बघते, नाही तुम्हाला पण दाखवत आहे मी केल्या पद्धतीनेच. हे बघा किती छान शिजला आणि कलर पण किती छान आला. छान लालसर भाजायचं. आमच्याकडे सर्वांनाच असते एकादशी. अशाच पद्धतीने मी पूर्ण बनवून घेते. पोटभरीचा नाश्ता 1 किंवा 2 खाल्ल्याने पोट पण भरते.
मी आहे ना थोडंसं पाणी घेतलं आणि पाणी घेऊन असं टाकून घ्यायचं. बघा दुसरा पण माझा तयार झालेला आहे. काही वेळ लागत नाही, झटपट होते. तूप सोडते थोडं आणि झाकण ठेवते. हे बघा दुसरा पण झाला, छान खरपूस झाला. छान खरपूस भाजून घ्यायचा. काढून घेते. आता पूर्ण करून घेते. साबुदाणा पण चालू आहे माझा. बटाटा चिप्स आणि हिरवी मिरची छान भाजून घ्यायचं. माझा लाईट पण गेला आज. बटाटा झाला, शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. त्याच्यानंतर आहे ना मी साबुदाणा मी कालच भिजत ठेवला रात्री संध्याकाळी. हे बघा 3-4 पाण्याने छान मी धुवून घेतला आणि किती असं मोकळा मोकळा झाला. छान भाजून घ्यायचं खरपूस. मी रात्री भिजू घालून ठेवल्यामुळे आहे ना हा छान मोकळा मोकळा झालेला आहे साबुदाणा. छान परतून घेते आणि शेंदी मीठ टाकत आहे मी. थोडी साखर टाकत आहे मी. तुम्हाला जर पसंत नसलं तुम्ही स्किप करू शकता. छान आपला साबुदाणा आहे ना छान मोकळा मोकळा झालेला आहे. झाला आता गॅस बंद करते. आज माझी एकादशीची थाळी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. शेंगदाणा लाडू केला, चटणी केली आहे मी आणि हे बघा खालून वरून किती छान भाजला गेलेला आहे खरपूस थालीपीठ. कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. बघा किती छान भाजल्या गेलेला आहे. नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. नंतर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.